नमस्कार मंडळी, ॲग्रीपिक ट्रेडिंग कंपनी या आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। तुम्हाला माहीतच असेल आपण 3 विषयांवर काम करतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळद लागवड, जे गेली आपण 8 ते 10 वर्ष काम करतोय। दुसरा आपला विषय आहे तो म्हणजे बांबू लागवड आणि तिसरा विषय आहे मेलियाडुबिया लागवड। होय, हे 3 विषय आपण घेण्यामागचं कारण हेच आहे की कोकणात आपण जी शेती बघत आलो आहोत एवढी वर्ष, भात, आंबा, काजू, फणस या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या पिकांना कमर्शियल लेवलला नेता आलं नाही। तर ह्या पिकांमध्ये कमर्शियल व्हॅल्यू जास्त आहे, मार्केटमधून चांगला पैसा त्यातून तुम्हाला मिळू शकतो। तर ह्या पिकांची आपण गेल्या 8-10 वर्षांपासून निवड करून त्याच्यावरचा अभ्यास चालू केलेला आहे। या 3 विषयांवर काम करत असताना आम्हाला असं आढळलं की हळद लागवड सर्वांनाच शक्य नाही, पण काही लोकांच्या जमिनी आहेत जिथे ते मेलियाडुबिया आणि नक्कीच बांबू लागवड करू शकतात। त्यामुळे गेल्या वर्षीपासूनच आपण बांबू लागवड आणि मेलियाडुबिया या 2 वनस्पतींवर काम सुरू केलेलं आहे। बांबू लागवडची आपण ऑनलाईन ट्रेनिंगसुद्धा आपल्या शनिवार रविवार ह्या 2 दिवसांमध्ये घेत असतो। लवकरच आपण मेलियाडुबिया ह्यासाठीची सुद्धा ऑनलाईन ट्रेनिंग सुरू करणार आहोत, कारण त्याच्या लागवडी संदर्भातला आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यावर आपल्याला खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे। अनेकांचे आपल्याला फोनसुद्धा आले, काही जणांचे मेसेजेस आले की आम्हाला ह्याच्या लागवडी संदर्भातली अजून सखोल माहिती हवी आहे। पण त्याचबरोबर जास्त प्रश्न आले ते म्हणजे की ह्याची लागवड झाल्यानंतर ज्या 4 ते 5 वर्षानंतर ह्याचं उत्पन्न येतं तर ते विकायचं कुठे, ह्याचं विक्री व्यवस्थापन कसं आहे, किंवा हा माल कोण विकत घेतो। तर ह्या सर्व गोष्टींसाठीचं आपण उत्तर शोधलेलं आहे आणि त्याचं आज आपण खास व्हिडिओमध्ये पूर्णपणे विश्लेषण करणार आहोत। तर कोण मेलियाडुबिया विकत घेतं, कशा पद्धतीने विकत घेतं आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ह्यामध्ये होते का, हा एक प्रश्न आपल्यापर्यंत होता। तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये देतो आहे। तर आपण आजच्या विषयाला लवकरच सुरुवात करूया। पण जे आज आपल्या चॅनलवर नवीन आहेत, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ह्याबद्दलची अजून नवीन माहिती मिळत राहील। आपण या विषयाची आता लगेच सुरुवात करूया। तर मेलियाडुबिया हे नाव अनेकांनी पहिल्यांदाच ऐकलं असेल, तर त्यांना मला सांगायला आवडेल की मेलियाडुबियाची लागवड गेल्या 10 वर्षापासून संपूर्ण भारतात प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। मेलियाडुबिया ही देशी वनस्पती आहे आणि ती निमसदाहरित आहे, म्हणजेच आपण ही संपूर्ण भारतामध्ये कुठेही त्याची लागवड केली तरी त्याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने येऊ शकतं। मेलियाडुबिया ही फार वेगाने वाढणारी प्रजाती असून त्याची पूर्णपणे वाढलेल्या वृक्षाची उंची 20 ते 25 मीटरपर्यंत असते आणि त्याच्या खोडाचा घेर हा 125 ते 150 मीटरपर्यंत असतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे झाड ज्या वेळेला 20 ते 25 मीटरपर्यंत वाढते त्यावेळेपासून तुम्ही त्याची विक्री सुरू करू शकता। तर ही विक्री कुठे केली जाते, कशी केली जाते, या प्रश्नांची उत्तरं आपण व्हिडिओच्या शेवटी नक्कीच देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांनी आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आलेला आहात, परत एकदा सांगतो की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ह्या अशा वेगवेगळ्या वृक्षांबद्दलची माहिती मिळेल आणि त्याच्यासाठीचे बायर्स म्हणजे त्याचे विक्रेते कोण आहेत, ते विकत कोण घेतात, हे सुद्धा तुम्हाला आमच्यामार्फत नक्कीच कळेल। अनेकांनी विचारलेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमच्याकडे बराचसा पाऊस पडतो आणि काही जणांचा असा प्रश्न होता की आमच्याकडे फार कमी पाऊस पडतो। तर या दोन्ही ठिकाणी मेलियाडुबिया वाढतं, कारण जास्तीत जास्त 1000 ते 1200 मिलीमीटरपेक्षा पाऊस जर पडत असेल तुमच्याकडे तर अशा ठिकाणीसुद्धा मेलियाडुबियाची लागवड चांगल्या पद्धतीत होते। पण ज्यांच्याकडे 500 ते 600 मिलीमीटर इतकाच पाऊस पडतो तर त्यांनी सिंचनाची जर व्यवस्था केली तर तुमचा मेलियाडुबिया खूप चांगल्या पद्धतीने वाढेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कोकणातली लोकं हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हा जर वृक्ष किंवा ह्या वनस्पतींची जर लागवड तुम्ही तुमच्या नारळाच्या बागेत जरी केलात तरीसुद्धा चालू शकते, कारण त्याला सावली थोडीशी मिळाल्याने त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होते। पण ते इतकं फास्ट वाढतं की तुमचे नारळ वाढायच्या आधी तो नारळाच्या वरसुद्धा निघून जातो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या झाडांची तोड केल्यानंतर ती वृक्ष तिथूनच पुन्हा एकदा वाढतात, त्यामुळे तुम्हाला एकदा लागवड केल्यानंतर परत नवीन झाडांची लागवड करण्याची गरज भासत नाही। तर ही होती मेलियाडुबियाची एक शॉर्टमध्ये आपण तुम्हाला सांगितलेली लागवडी संदर्भातली आणि एकंदर माहिती। तुम्हाला ह्या संदर्भातला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला त्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल। पण आपण आजच्या विषयासाठी खास आलेलो आहोत ते म्हणजे की याचं विक्री व्यवस्थापन कुठे होतं। तर होय, आम्ही महाराष्ट्रामध्ये काम अशा पद्धतीने करतो आहे की ज्या पद्धतीने लागवडी संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देणार, तसंच याचं विक्री व्यवस्थापनसुद्धा आमच्यामार्फत किंवा आम्ही तुम्हाला त्यासाठी मदत करण्याचा 100% प्रयत्न करतो आहे। तसंच आता तुम्हाला मी एका कंपनी संदर्भात माहिती देणार आहे की जी कंपनी महाराष्ट्रात गेली काही वर्ष काम करते आणि
त्यांच्यामार्फत चंदनाच्या रोपांची सुद्धा तुम्हाला मागणी तुम्ही त्यांच्याकडे करू शकता आणि मेलिया डुबिया ते तुमच्याकडून विकत घेतात. होय, आणि ती कंपनी बायबॅकचं तुमच्याकडे ॲग्रीमेंट करते. म्हणजेच तुम्ही त्यांच्याकडून रोपं विकत घेऊ शकता, त्याची लागवड करू शकता आणि त्यानंतर तीच कंपनी तुमच्याकडून त्या झाडांची कटिंग करून, म्हणजेच त्या कंपनीमार्फत माणसं तुमच्या शेतावर येतात, तुमच्याकडे जितकी झाडं आहेत त्या झाडांचं ते कटिंग करणार आणि त्यानुसार तुमच्या झाडांचं वजन किती आहे, त्याची उंची किती आहे, त्यानुसार तुम्हाला त्याचा रेट मिळून जातो, म्हणजेच त्याची किंमत मिळून जाते. सरासरी आत्ताच्या दिवसाची जर तुम्ही किंमत पाहिलात तर एका टनाला 6,000 ते 8,000 हा भाव मिळतो आहे. आपण कमीत कमी धरून चालू 5 ते 6,000 सहज कुठल्याही शेतकऱ्याला आजच्या दिवसाला हा भाव मिळतोच आहे. आणि आम्ही स्वतः त्या शेतकऱ्यांना बघितलेलं आहे की ज्यांना हा रेट मिळालेला आहे. स्वतः या कंपनीचे जे सर आहेत ते आमच्या संपर्कात आहेत 2017 पासून. तर आता ती कंपनी नक्की कोणती याबद्दल मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र चंदन शेतकरी संघ तसेच तावरजा ॲग्रिकल्चर बिझनेस रिसर्च सेंटर ह्या दोघांनी मिळून हे काम सुरू केलेलं आहे. त्या संदर्भातला फोटो तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतच असेल. स्क्रीनवर तुम्हाला सर्व माहिती दिसतच असेल. त्या फोटो संदर्भातली सगळी माहिती तुम्ही नक्की वाचून घ्या. त्यावर डिटेलमध्ये आपण सर्वच दाखवलेलंच आहे. तर महत्त्वाचं काय आहे, आपण अनेकांचे प्रश्न घेतले होते की आम्हाला ह्याच्या विक्री संदर्भातली माहिती द्या, ह्याचे विक्रेते कोण आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचवा. तर आज आपण तुम्हाला त्यांपर्यंत पोचवलेलं आहे. तुम्हाला या संदर्भातली अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्यावर तुम्ही संपर्क करा. तुम्हाला यासाठी आपण नक्कीच मदत करू. महत्त्वाचं काय आहे, आम्ही कोकणात राहून काम करतो आहे. आपल्याला अनेक जणांचे प्रश्न येतात की तुम्ही कोकणात राहता पण ह्या झाडांबद्दल किंवा ह्या शेतीबद्दल तुम्ही आम्हाला कशी काय मदत करणार. कारण एक मानसिकता धरून बसलेत लोक की कोकणात आंबा काजूशिवाय कोणी काही करू शकत नाही. पण आम्ही तो विचार बदलायचा प्रयत्न करतो आहे. होय, बांबू लागवड संदर्भात सुद्धा आमचा प्रयत्न हाच आहे आणि त्या संदर्भात माननीय सुरेश खोत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कोकण बांबू लागवड गट हा स्थापन केलेला आहे. आणि कोकण बांबू लागवड गटामार्फत आपण कोकणात लागवड केलेल्या लोकांचे बांबू विकत घेण्याचा काम सुरू करत आहोत. आणि जर आपलं काम व्यवस्थित चालू राहिलं आणि आपल्याला सर्व शेतकऱ्यांची साथ मिळाली तर हेच काम संपूर्ण महाराष्ट्रात करण्यासाठीची आमची इच्छा नक्कीच आहे. पण त्यासाठी तुम्हाला आम्हाला साथ द्यावी लागेल. तुमची जर साथ आम्हाला मिळाली तर नक्कीच आपण हे काम करू शकू. आणि शेतकऱ्यांचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की माझा माल कसा विकला जाईल आणि कुठे विकला जाईल आणि मला त्याचा योग्य मोबदला मिळेल का, तर त्यासाठी आपण हे नक्कीच प्रयत्न करून यशस्वी करू शकतो. तर आज तुम्हाला मेलिया डुबियाच्या विक्री संदर्भात आपण माहिती दिलेली आहे. त्याच्या लागवडी संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी परत एकदा सांगतो, आपल्या चॅनेलवर तुम्ही व्हिजिट करा. त्यावर तुम्हाला मेलिया डुबियाच्या लागवडी संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल. तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर आपला नंबर आहेच, तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. त्याबद्दल आम्ही तुम्हाला नक्कीच माहिती देऊ. सोबतच आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येत आहोत ज्यामध्ये आम्ही कोकणात 1-2 झाडं फक्त त्या संदर्भातली लावली होती मेलिया डुबियाची. तर त्यांची आता किती वाढ झाली आहे आणि कशा पद्धतीने त्यांची वाढ होते या संदर्भातला लवकरच एक व्हिडिओ आपण आपल्यासमोर घेऊन येत आहोत. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. धन्यवाद.